नंबर 1 हा नंबर 1च असतो. नंबर 2ला काहीच किंमत नसते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या विधानाची जोरदार चर्चा. चव्हाणांचा रोख नेमका कोणाकडे? चर्चांना उधाण. काल परवा अध्यक्ष झालेल्यांनी युतीवर बोलू नये. मंत्री शंभूराज देसाईंचा रवींद्र चव्हाणांना जोरदार टोला. ज्या नावात बॉम्बे त्या नावाचं मुंबई करणार. उद्धव ठाकरेंचं मोठं विधान. तर राज्यात भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय म्हणत सरकारवरती हल्लाबोल. सत्ता आल्यावरती लोक स्वतःला मालक समजतात, पण मी सेवक आहे. अंबरनाथमध्ये प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवरती हल्लाबोल. गोपीनाथ मुंडेंची घोषणा ही राष्ट्रप्रथम होती, मात्र आता भ्रष्टप्रथम आणि मुस्लिम खतम झाली आहे. उत्तम जानकरांची भाजपावरती घणाघाती टीका. भुसावळमध्ये जाहीर सभेत खडसेंचं थेट भाजपाच्या चिन्हावरती मतदान करण्याचं आवाहन. वेळीच कार्यकर्त्यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर खडसेंकडून विधानाची सारवासारव. खडसेंच्या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हाशा. पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आणि धंदे मात्र सगळे काळे. मेहबूब शेख यांचा जयकुमार गोरेंवरती निशाणा. बीडमधील 150 कोटींच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करू. अजित पवारांचा इशारा. तर विकास निधी दिल्यानंतरही काम होत नसल्याचा लगावला टोला. अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार आज विवाह बंधनात अडकणार. दिवसभर प्रचाराचा धडाका असताना अजित पवार विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. आणि नांदेडमध्ये जातीय विखारातून वडिलांनी मुलीच्या प्रियकराला संपवलं. प्रेयसीने मृतदेहासमोर कपाळाला लावलं कुंकू. राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. मात्र हा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये नेत्यांकडून फिल्मी डायलॉगबाजी केली जाते. कुणाला सलमान खानच्या वॉन्टेड सिनेमाच्या डायलॉगची भुरळ पडली आहे, तर कुणाला अमिताभ बच्चनच्या डॉन सिनेमातील प्रसिद्ध डायलॉगच प्रचारात आठवलाय. निवडणूक प्रचारात फिल्मी अंदाज. एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने कमिटमेंट एक बार कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. नेत्यांकडून फिल्मी डायलॉगबाजी. सगळ्यात मोठी डॉन दगुर्डीकरांची शेरो शायरी आणि गाण्याची साथ. तैयारा तो बदला नहीं है, मौसम जरा सा. राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. या प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्यांकडून फिल्मी डायलॉगबाजी केली जाते. एकच सांगतो मी, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने कमिटमेंट एक बार कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून लोकांचा विश्वास आहे. एक बार अगर मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनता. और हमें ये भी सिखाया है कि हम अगर दिल से किसी लोगों के साथ अगर जुड़ जाते हैं तो दिल से जुड़ जाते हैं. हम उसमें पार्टी में कुछ देखते हैं कि मामा भांजे कर्मचारी फौज तो तेरी सारी है, मामा भांजा कर्मचारी फौज तो तेरी सारी है. इस स्टेज पे बैठे मेरे 31 अब भी तुझ पे भारी है. हे आमचे उमेदवार, हे सर्वसामान्य घरातले उमेदवार. कुणाला सलमान खानच्या वॉन्टेड सिनेमाच्या डायलॉगची भुरळ पडली आहे, तर कुणाला बिग बी अमिताभ बच्चन यांच्या डॉन सिनेमाच्या प्रसिद्ध डायलॉगची प्रचारात आठवण झाली आहे. आपला हक्काचा भाऊ म्हणून आपले देवाभाऊ नेहमी आपल्या पाठीशी राहतात. म्हणून कोणत्याही कुणाच्याही कसल्याही काही आता आमच्याकडे जिंतूरला तसेच धमक्या द्यायला सुरुवात केली. धमक्यांना घाबरू नका. सगळ्यात मोठी डॉन दगुर्डीकरांची
गावगाड्याच्या या निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आमदार अमित देशमुखांनी विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी सैयारा सिनेमातील या गाण्याचा आधार घेतला. सैयारा तो बदला नहीं है. सही है ना? सैयारा तो बदला नहीं है. मौसम जरा सा रुका. लातूरमध्ये पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांवरही अमित देशमुखांनी गाण्यातून निशाणा साधलाय. काय हो सावकार, कसं हो सावकार. ये क्या हुआ, कब हुआ, कैसे हुआ, जब हुआ तब हुआ, छोड़ो. या निवडणुकीत नेते डायलॉग बाजीवरती फक्त थांबले नाहीत, तर काहींनी प्रचारात आपली शायरीची हौसच भागवून घेतली आहे. केंद्रीय मंत्री आमच्या चंदू भैयाशी लढताय, पण हा काही साधा पट्टा नहीं है. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत प्रचारात नेत्यांकडून फिल्मी डायलॉगबाजी, गाणी, शायरी असं सगळं केलं जात आहे. त्यामुळे सामान्य जनतेचं फुकटात चांगलंच मनोरंजन होत आहे. नरेश बोभाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. एक महत्त्वाची बातमी पाहूयात. सैराटच्या पुनरावृत्तीनं नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. आंतरजातीय प्रेम विवाहातून मुलीचा भाऊ आणि बापानं सक्षम ताटेची निर्गुण हत्या केली. गोळ्या झाडल्यानंतरही नराधमांनी दगडाने ठेचून सक्षमची हत्या केली आहे. त्यानंतर अंत्यविधीपूर्वी अंचलने सक्षमच्या पार्थिवाशी विवाह केला आणि आपल्या भावाला आणि वडिलांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली. या प्रकरणी अंचलचा भाऊ आणि वडिलांसह 2 जणांना अटक करण्यात आली आहे. नेमकं काय घडलंय समजून घेऊयात. तर सक्षम आणि अंचलचे प्रेम संबंध होते, पण आंतरजातीय प्रेम विवाहाला अंचलच्या वडिलांचा विरोध होता. तर अंचलचा भाऊ वडिलांनी सक्षमला गाठलं. त्यानंतर सक्षमवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि दगडानं ठेचून त्याची हत्या करण्यात आली. पण अंत्यविधीपूर्वी पार्थिवासोबत अंचलनं विवाह केलाय. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना शिक्षा होईल. हां, आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे. काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी. बरं, तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले, प्रेम कमी होणार आहे? नाही, मी लग्न करेल सक्षम सोबत. आता सक्षम तर नाही आहे या जगामध्ये, मग कसं काय? त्यांना नसलं तर काय झालं, आमचं प्रेम तर आहे ना. माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला, आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा. काल सायंकाळी मिलिंद नगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय 20 वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता. त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे.